यश या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। दापोडे गावचे उपसरपंच सन्मान्य दत्ता पाटील, त्याचबरोबर आपण पाहू शकता सन्मान्य मुकेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तर आपलं सहर्ष स्वागत आहे। ओलव्या खेळाकडे आपण पाहिलं तर अप्रतिम मॅच या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। बीबी स्पोर्ट इतारे वर्सेस काल्हेर या संघादरम्यान ही लढत होते। आपण जर पाहिलं तर या मॅचचा अर्थात या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून खूप आनंद लुटला जाते। असेच तुम्हा सर्वांचे लाडके माजी सदस्य आणि राष्ट्रीय कबड्डीपट्टू मान्य श्री दिनेश चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून काल्हेर संघाला आयोजन नियोजन या सर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्मान्य दिनेशजी चंद्रकांत पाटील साहेब खूप खूप धन्यवाद। यूट्यूबच्या माध्यमातून या अतिशय चुरशीचा आणि रंगतदार सामना होईल यात मात्र काही शंका नाही आहे। एका बाजूला ताकदवार संघ पाहायला मिळतोय पंधरावरती काल्हेर, तर दुसऱ्या बाजूला अतिशय चिकाटीने आणि संघर्षाने वातावरण निर्माण करणारा बीबी स्पोर्ट इतारे। पाण्यासारखं राहील की या दोघांतील जो युद्ध आहे तो कुठल्या पातळीवरती जाईल, लो स्कोर की हाय स्कोर। गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे पाहूया, परंतु इथं मात्र चेंडू लोंगापच्या रिजन मध्ये येतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात। 3 क्षेत्ररक्षक धावत होते, अधिक उंची गाठली होती। परिणाम स्वरूप आपण पाहिले तर बाउंड्री काही क्लिअर करू शकले नाहीत, परंतु या चेंडूवरती घेतल्या जात सन्मानजनक स्कोर अर्थात 2 धावा, 2 धाब्याने स्वतःचा आणि संघाचा इथं मात्र अकाउंट ओपन केले जात आहे। राजन डी माने डेंजरस प्लेयर ऑफ काल्हेर, राजन डी ऑन मार्क। या वेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताला जातो, शरीराचा वेध जरूर घेतला जातोय आणि इथं मात्र हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु पंचांच्या माध्यमातून तपासलं गेलं की तो बॅटला चाटून शरीराचा वेध घेतला होता। चेंडूला मात्र समोर ठेवलं होतं, मोठा या फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता। पुढील चेंडू या वेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न हलकीच्या बातने फ्लिक केलेला आहे, एक धाव कंप्लीट केली जाते। चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि या दरम्यान पाहतोय अजून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल, 4 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते। या हंगामाला ज्या वेळेस काल्हेर संघाची सुरुवात झाली, कुठेतरी खडतर सुरुवात झाली, परंतु मागील टुर्नामेंट मध्ये क्या बात आहे, प्रथम क्रमांक हॅलो पिंपलास इथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 15 मध्ये काल्हेर या संघाने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती। आज तीच जिद्द, ती चिकाटी आणि तीच दहशत घेऊन उतरलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। ती कितवर टिकली जाईल हे पाहण्यासारखं राहील। या वेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती, परंतु आपण पाहतोय हवं तसा फटका सजवता आला नाहीये आणि इथं मात्र 1 धाव कंप्लीट गेली आहे। एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते, धावसंख्या 6 या अंकावरती जाते। आतापर्यंत आपण पाहतोय मधुकर वेलेकर हा गोलंदाज चांगला कारगर ठरला आहे, कारण मोठा फटका लागलेला नाहीये आणि इथं मात्र पाहिलं तर ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळते। मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय, एकच धाव खर्च केली जाते। क्या बात आहे, विकेट जरी मिळाला नसला तरीही इथं मात्र जर पाहायला गेलं तरी काय चांगलं षटक समाप्त होतंय मधुकर वेलेकर यांच्या माध्यमातून। 7 धावा ऑन बोर्ड। आता कुठेतरी विचार करावा लागेल 15 मध्ये काल्हेर संघाला हात खुले करावे लागतील, कारण एकही गडी बाद झालेला नाहीये। बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, खूप खोलवर आहे, डीप मध्ये आहे,
त्या अनुषंगाने येणारा फलंदाज मोठे फटकेबाजी करेल याच्यासाठी आपल्याला एक चांगली पार्टनरशिप आणि मोठा स्कोर उभा करणं गरजेचं आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय की या सामन्यांचा आनंद घेत असताना आपण अमर स्पोर्ट कासने संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि एक समाजसेवक सन्माननीय नानाजी गोंडली साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आयोजन नियोजन त्याचबरोबर चालू असलेला सामना आणि आमच्या या कॉमेंट्री पॅनलला खूप साऱ्या त्यांच्या माध्यमातून आलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद नानाजी गोंडली साहेब. पण एकदा गोलंदाज पाहूया. या वेळेस पाहतोय आपण चेंडूला दिशा दिलेली आहे. स्वेळेकच्या रिझनमध्ये एक धाव इथेही कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. फलंदाजांना मोठे फटके खेळू देत नाही. अचूक टप्प्याचा मारा इथं पाहायला मिळते. त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षण ताकदी तोला मोलाचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या अनुषंगाने पाहतोय की आतापर्यंत धावा खूप कमी लागल्या आहेत धावफलकावरती. नवनाथ उर्फ बाला गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र पाहू शकता आपण खराब चेंडूच्या हाताळणी वाईटचा केला जातोय इशारा. इथं मात्र गेम चेंज होईल का हे पाहण्यासारखं राहील, कारण एक अवंतर धावेचा इथं भरणा केलेला आहे. कुठेतरी मनोबल वाढलं जाईल फलंदाजाचं. नवनाथ या वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय परंतु लागला जात नाहीये. अचूकरित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसही पाहू शकता आपण अप्रतिम चेंडू इथेही हाताळला जातोय. पन्नाट वेग प्राप्त करून देतोय. स्वतः जातोय गोलंदाज चेंडूची उचलणी करण्यासाठी. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. अतिशय ताकदवार आपण जर पाहिलं तर फलंदाजी जाणला जाणार हा संघ, परंतु आज इथं कुठेतरी धावा कमी पाहायला मिळत आहेत. पंच डबल बॅट मारली की चेक करायचे आहे. निश्चितच आपण पाहतोय की ऍक्शन मध्ये होते फलंदाज, जाणून बुजून मारलेली नाही आहे बॅट. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की हा जो निर्णय हा फेर आहे. पाहूया धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13 या अंकावरती. नवनाथ पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस समोर ठेवलं होतं, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत चेंडू उचलला जाईल. इथे आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. निश्चित आपल्याला धावूनच धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहतोय आपण 15 धावा धावफलकावरती. यस, पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आहे. माहिती आहे मोठा फटका लागत नाहीये
क्रिकेटची लाईफ लाईन अर्थात आपण जर पाहिलं तर प्राणवायू एकेरी दुहेरी संख्या सिंगल डबल ते घेत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते 16 अंकावरती. या ओव्हरचा जर विचार केला तर पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर 3 वेळा डबल आणि त्यानंतर एक, अशा रीतीने एकंदरीत धावसंख्या 16 या अंकावरती. पुढील चेंडू या वेळेस ऑनसाइडला खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने येतो चेंडू ऑनसाइडला. एक धाव इथेही कंप्लीट केली जाते. क्या बात आहे, क्षेत्ररक्षण इथे चांगलं पाहायला मिळालं. आणि अशा रीतीने आपण पाहू शकता षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती 17 लागली जाते. येस, आपण पाहिले 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 17 धावा. या ओव्हरला आल्याच्या 10 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 7. आता मात्र किशोर येतोय. एकही चौकार लागला नाही 2 ओव्हरचा विचार केला तर. मागील मॅच 2 ओव्हरमध्ये समाप्त केली होती आणि इथं मात्र 2 ओव्हर संपन्न झाल्या, एकही बाउंड्री आली नाही. म्हणजे आपण पाहू शकता किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळते, खास करून बीबी स्पोर्ट इतारे या संघाची. या वेळेस उडवलाय ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का? आणि यस, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू पोहोचला गेला सीमारच्या बाहेर आणि पहिला चौकार 3ऱ्या ओव्हर मध्ये येतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघासाठी. डीजे जो प्रतीक्षा होती मोठ्या फटक्याची, तो फटका इथं आलेला पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. कमी तिथं आमेची भूमिका नेहमीच बजावत असणारे आमचे लाडके हेमंतजी पोईर या वेळेस तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. या वेळेस पाहू शकता ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेची मागणी नाही आहे, एकच धाव. या वेळेस उडवलाय अतिशय ताकदवार भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमा बाहेर गेला, षटकार. जाणारा हा संघ मात्र इथं कुठेतरी आपण 2 ओव्हरमध्ये बांधून ठेवलं होतं, सीमित ठेवलं होतं. या ओव्हरमध्ये किशोर यांचा चांगला समाचार घेतला जातोय, कारण इथं येतोय एक चौकार आणि एक षटकार. डावाला मिळतोय आकार. धावसंख्या जर पाहिली तर 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र कुठेतरी स्कोअर कार्ड सेफ मध्ये वाटतंय. फाईट स्कोअर ज्याला म्हटलं जातं त्या स्कोअरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतं. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. या वेळेस समोर ठेवलं होतं की आबा आहे
उंची कमी केली आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर गती प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की निर्धावचे होते सांगता. या वेळेस आपण पाहू शकता हलकीशी अपील केली होती, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही आहे. लेगबाजच्या स्वरूपात ही दिली जाते. एक धाव एका धावेने स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. धावसंख्या 29 या कडपवरती. या ठिकाणी घर बसल्या आपण जर पाहिलं तर जे स्पोर्ट निंबोली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सलग 250 करण्याचा विक्रम आलेला आहे असे विजयजी गुलवी साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून इथं दिल्या जातात शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद विजयजी गुलवी साहेब. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. आपण जर पाहिलं तर कुठे त्या पहिल्या 2 ओव्हर आणि या ओव्हर मध्ये घेतलेल्या धावा अशा रीतीने आपण पाहतोय की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती लागले गेलेले आहेत. तर व्यासपीठावरती काय मान्यवर आहे त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण जर पाहिलं तर दापोडे गावचे उपसरपंच सन्माननीय दत्ताजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सन्माननीय प्रल्हादजी पाटील वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांच्या हस्ते करूया आपण दत्ताजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय दत्ताजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. मी विनंती करतोय की वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता या स्पर्धेची उबदार मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटस ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येते सन्मानित. खूप खूप धन्यवाद या मान्यवरांचा. बोलूया आपण खेळाकडे. चिंतामण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की 1 धाव खर्च झालेली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती मुकेशजी पाटील साहेब आहेत. त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. मी विनंती करतो की प्रल्हादजी पाटील वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करूया मुकेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव या युक्तीने आपण पाहिलं तर इथं केलं जात आहे प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता फुलगुच्छ दाखवून प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण दिले जाते सन्मानित केले जाते. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. या इथं गडबड पाहायला मिळते. दोघांतील तालमेल मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते आणि फलंदाज इथं मात्र होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस उडवलाय ऑन साइडला छत्रशेखर त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. क्या बात आहे. घ्या कॅच जिंका मॅच हे मूळ सूत्र आहे. सहज सोपा झेल इथं सुटला जातोय. थोडीशी घाई केली जाते गडबड केली जाते परिणाम स्वरूप आपण पाहतोय की झेल
सुटला जातोय. अंतिम क्षणी कुठेतरी हे मागणं ठरू शकतं. पाहूया. स्फोटक फलंदाज पिंच हिटर शैलेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूचा सामना करत असताना लॉंग लॉंग बिग बिग वे मोठा फटका षटकार. जणू काही चेंडूला फोडलं जात आहे. इथं मात्र पाहिलं तर चेंडूला धाडलं गेलं सीमारेषे बाहेर षटकारासाठी. धावसंख्येला मिळाला आकार. धावसंख्या पाहतोय आपण 46. 46 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहे. चिंतामण्यांची चिंता वाढलेली आहे. आतापर्यंत खूप चांगलं होतं परंतु षटकाराने कुठेतरी चिंतेचं वातावरण उपस्थित केलेलं आहे शैलेश यांनी. पुढील चेंडू. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होते. वन बॉल सीमारेषे बाहेर चौकार. पर्यंत लढाव्या वृत्तीने खेळ करणारा बंदरा पडतोय काल्हेर. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि पाहता पाहता आपण जर पाहिल्या तर या दुसरी धावेचंही पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 52 अंकावरती. 53 धावांचं इथं मात्र लक्ष असेल बीबी स्पोर्ट इताडे या संघासमोर. 53 धावांचं लक्ष आहे. आता हे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया सौरभ पाटील यांच्या आवाजाने. वेलकम सौरभ.
थँक्यू सो मच मनोज ठाकरे सर. पुनश्च तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. तडतडत्या ओढामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. तुम्ही दोन टीम पाहता. बेबी स्पोर्ट इताडे त्यांना फाईट करते. बंद्रा मारुती काल्लेर टीमनं उभारल्या 52 आणि 53चं भलं मोठं लक्ष आता उत्तरार्धामध्ये पार करायचं आहे. बेबी स्पोर्ट इताडे संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे इताडे टीमची. मधुकर आणि गुरुनाथ अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. जर बॉलिंग अटॅक पाहिला इताडेचा पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. त्याच्यानंतर नवनाथनं 10 खर्च केला. किशोर महागडा ठरला, त्यानं 18 खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्ही धावा पाहिल्या येताना त्या 17 धावा. विषारी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग वाली टीम तुम्ही पाहता बंद्रा मारुती काल्लेर त्यांना फाईट करते. बीबी स्पोर्ट इताडे या 2 टीम मध्ये 53 बनवायच्या आहेत उत्तरार्धामध्ये. षटकातील पुढचा बॉल खेचला. या फटक्याला जागा बनवली. बॉल चालाय सीमा पार मिड विकेटला. पहिला टप्पा घेत चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर वरती रन संख्या पाहता 12 रन. चांगली सुरुवात आतापर्यंत. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं बंद्रा मारुती काल्लेरला पहिलं षटक राजानं फेकलं. या षटकामध्ये देवानला का आणलं गेलं त्याच्यावरती अटॅक झाला या षटकामध्ये. षटकातील शेवटचा बॉल हिडपीटच्या वरनं बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. या ओव्हर मधला तिसरा चौकार 4. धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रन संख्या 16 तुम्ही पाहताय. 53चा पल्ला पार करायचंय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात केली आहे बेबी स्पोर्ट इताडे टीमच्या बाजूनं. या टीमचे पुरस्कर्ते भगवाजी पाटील आज नाहीये टीम मध्ये. आणि तुम्ही पाहताय बंद्रा मारुती काल्लेर 40+ क्रिकेट आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुजित शेठ तात्या पाटील हे देखील 40+ क्रिकेट खेळतात. एक स्पर्धा आठवली मला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटीची स्पर्धा
MG अर्थातच महेश गायकवाड नगरसेवक डोंबिवलीचे आणि त्यानंतर महेश पाटील नगरसेवक डोंबिवली आणि त्याच्यानंतर सुजित पाटील जो तात्याने जो षटकार मारला होता लॉंग ऑनला अप्रतिम होता, लांबच लांब पल्ल्याचा होता, तेवढा उंच होता. आणि नक्कीच मग ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा असो नक्कीच ते भेट देतात. आणि जर सुजित तात्या शेठ जर मॅच पाहत असतील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. स्पर्धेच्या माध्यमातून 18 मध्ये 37 बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 16 बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज मिथून आला, फटका चांगला उडवला, मिस्टाविंग लोगो सोडलाय, झेल सोडला गेलाय. तुम्ही पाहताय राजन यांच्याकडनं मिसफील. राजन कडनं अशा चुकी झाल्यात, चुका माघार पडतील तुम्हाला. धाव फलकावरती 1 स्कोर पुढे चालला. 17 धावा 17 रन स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता. मनोजी ठाकरे सर आमच्या सोबत आता गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये. पहिल्या अनेकमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गुंडलेकर आणि आता गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये पहिले तुम्ही त्यांना आवाज त्यांचा ऐकला. सर्व काम करू शकतात. लांबात लांब बॉल ठेवला तुम्ही पाहता. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 18 या कडा हा देखील तुम्ही बॉल पाहता. पडल्यानंतर बॉल खाली झाला, डॉट बॉल आला. धाव फलकावरती 18 स्कोर बोर्ड वरती. किती धावा येतील पहिल्या षटकामध्ये? पॉवर प्ले मध्ये खूप चांगले बॅटिंग अटॅक पाहिला बेबी स्पोर्ट इताडेचा. मिथून थांबवेल का, विकेट घेईल का, हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला. व्यवस्थित बाट वरती आला तरी बॉल चालला तुम्ही पाहता. मिडॉन वरनं लॉंग ऑन. तोपर्यंत दुसरी धाव होईल का? दुसरी धाव घेत असताना लगेचच तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. दुसरी धाव भाऊजी पाटील मैन पंच. स्क्वेअर लेगचे पद सुनील ची मात्रे सर. तिसरे पद तुम्ही सुरेश गरज सरांना तुम्ही पाहता. जाऊया लगेचच आपण. बॅट ग्राउंडिंग झाली का? थ्रो देखील तुम्ही पाहता आणि इथे फलंदाज बाद विकेटचं पतन. गुरुनाथ बाद झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. सावंत आला. हिट यशा उद्ध्वस्त केली जाते. अशा कीच विकेटचं पतन. OUT फलंदाज बाद.
किशोर आला बॅटिंग साठी 14 क्रमांकावरती. बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल खाली गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, या षटकामध्ये कमबॅकिंग षटक फेकल्या मिथुनच्या माध्यमातून आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. हा बॉल खूप चांगला अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते मात्र दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 19 रन स्कोरबोर्डवरती दिसत. बारा मध्ये बनल्या 19 आणि आता 12 मध्ये बनवायच्या धावा 32 विजयासाठी. राजन आला. 12 बॉल 34 धावेची करते. सॉरी 12 मध्ये 34 बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल या षटकातील. आडवा बॅटनं खेचला. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये दयावननं धावा खर्च केला 16 असं वाटलं. दुसऱ्या षटकामध्ये धावा येतील. त्याच्यानंतर मिथून आला. यानं विकेट मधुकरचा महत्वपूर्ण घेतलाय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे येण्याचा प्रयत्न चाललाय 15 मारुती कल्हेर संघाचा. कोण जिंकणार हा सेकंड राऊंड. बायसातला कडा. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. 20 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 33 धावेची जुनी गरज आहे 10 बॉल मध्ये. किशोरला तुम्ही स्ट्राईक इनला पाहता. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं खेचला. या स्ट्रोकला मिड विकेटला फिल्डर तुम्ही तिकडे पाहता. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती. एक ने स्कोर पुढे जातोय धावा धावफलकावरती 21 या आकड्यावरती. 1 न तुम्हाला काहीच भेटू शकत नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांची आता गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. लॉर फुल टॉस. बॉल बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर. पहिला टप्पा घेत सरळ बॉल सीमा पार. वरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 25 या आकड्यावरती. फिल्डर होते थोडं पुढे जायला हवं होतं कारण की 70 चे तुम्ही बॉल पाहता. पडला जसा तसा खूप उचली घेतली बॉल न. 4 न स्कोर पुढे 25 वरती आला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 53 लक्ष गाठायचा बॅटिंग करणाऱ्या बीबी स्पोर्ट इताडेला. पाडा स्लिपचा फटका. बॉल गॅप मध्ये. बॉल चाललाय सरळ सीमा रेषाबार. स्वर्गीय विकास पाटील स्टँड मध्ये सीमा पार आलाय. चौकार 4. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 29 वरती स्कोर बोर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील तुम्ही पाहिली आहे. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं 3रा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती
तुम्ही स्कोर वरती पाहता 29 या आकड्यावरती. गुरुदत्त मानकोली संघ तुम्ही देखील उपस्थित राहायचं, याची देखील नोंद घ्या. याच्यानंतर लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. चला कॅप्टन या, गुरुदत्त मानकोळी संघाचा कॅप्टन या, तुम्ही आमच्या व्यासपीठासमोर या. लगेच आपण टॉस करणार आहोत. धावा फलकावरती 29 आणि आता 6 बॉल मध्ये बनवायच्या धावा 24. 6-24 बनवू शकतात. 4 मोठे फटके, 4 बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील षटकार, अन्यथा 6 बॉल 6 चौकार मारावे लागतील. पहिलाच बॉल वाईड बॉलला अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती तुम्ही पाहता 30 या कडावरती 23 धावेची जुनी गरज आहे. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं उडवला, बॉल गॅप मधनं साला पहिला टप्पा घेत सीमारेषा गाठली आहे. आलाय या ओव्हर मधला पहिला चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 34 वरती. बॅट्समन किशोरच्या बॅट मधनं तुम्ही हा चौकार पाहता. मॅच जिंकू शकेल, मोठे फटके मारावेच लागतील या मॅच मध्ये विजयासाठी. बेबी स्पोर्ट इताडे टीमला सामना जिंकेल कोण? मॅच अजून संपली नाहीये. या चौकारानं गोलंदाज संतोष वरती दडपण जरूर असेल, पण ज्या संतोषनं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी दमदार केली त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार. हे सर क्रिकेट आहे मित्रांनो. कोण जिंकेल, कोणाचा विजय होईल, कोणाला ही स्पर्धा सोडावी लागेल? टीम मीटिंग वेळ कमी खर्च करा. पंच तुम्ही देखील सूचित करा प्लीज. लक्ष असू द्या, वेळेच्या बाबतीत संदर्भ करा मित्रांनो. टाइम खूप महत्वाची आहे. 34 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. उडवलाय बॉल, बेस्टामिंग फिल्डर तुम्ही तिथे पाहताय, त्याच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ सीमा पार, लागोपाठचा दुसरा वार. चौकार 4 आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 38 धावा. चार बॉल 15ची गरज आहे. हॉलदी गार्बेट बॉल चला बॉन्डलाच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय, दुसरी धाव पूर्ण केली जातीये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण, 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही 40 पाहताय. येणारे बॉल 3 बॉल मध्ये 13 धावेची गरज. 3-13 कोणाचे वाजतील या मैदानावरती? या बॉलवरती षटकार हवाय. बेबी स्पोर्ट इताडेला येईल का किशोरच्या बॅटमधनं? विजयापर्यंत येईल का संघाला? षटकातील पुढचा बॉल तुम्ही पाहता, वाईड बॉल ट्वाइस साला स्पॅशर इन द बॉलर. गोलंदाजावरती आता दबाव आणि फोक्त दबाव निर्माण झाला. 3 बॉल 12ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये.
2 मोठे फटके 2 षटकार आणि आता 3 बॉल वरती 3 चौकार मारावे लागतील. मॅच जिंकेल कोण? उद्याला सुन्न करणारा हा सामना तुम्ही पाहता या मायबाप प्रेक्षकांना बघायला भेटतं या 2 टीमच्या अगेन्स्ट. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल तुम्ही पाहताय पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला लेग कट केला, फिंगर रोल केले, लगेचच बॅट्समॅनला बीट केलं आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 2 बॉल 12 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल देखील डॉट आलाय आणि आता 1 बॉल 12 धावेची गरज. एखादा चमत्कार पराक्रम घडेल का? कधी कधी घडलं देखील जातं असं आणि बऱ्याच वेळा घडलाय देखील. येईल का? फटका आलाय, यो षटकार याच्या अगोदरच्या बॉल मला असताना सर्व काय झालं असतं. हा षटकार जरूर आलाय, फक्त स्कोर पुढे घेऊन जाईल आणि ही मॅच मात्र पराभूत झाली आहे. तुम्ही पाहता बीबी स्पोर्ट इताडे संघ. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये दुसरा विजय